मीडिया त्या ठिकाणी न्यूज लावतात, त्यामुळे अशी काहीतरी गोष्टी होत असतात. एवढ्या गोष्टी एवढ्या मोठ्या राजकारणात सोडून द्यायच्या असतात. तुम्ही म्हणाले की आम्ही पक्ष वाढवला, आम्ही पक्षासाठी प्रामाणिक काम केलं, आमचं हेच नाही म्हणलं काय तुम्ही भाजपबद्दल स्पष्ट बोलत नाही. आता तुम्ही कोणावर भाजपच्या विरोधात स्पष्ट तुम्ही बोलत नाही. एक गोष्ट बघा, जे उमेदवार आता उभा राहिलेत त्यातले भाजपमधले कोणच नाही ती आता घेतलंय हो, ती तात्पुरतं. उद्या तिथनं बी हाकलून दिलं तर ती असणार आहेत का? मग पारंपरिक लढाई ऐका ना, पारंपरिक लढाई जी आहे ही विठ्ठल कारखाना, विठ्ठल परिवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जे औदुंबर अण्णांपासून आजपर्यंत प्रेम करणारी जी लोक आहेत, ज्यामध्ये मी असेल, दादा असतील, सर्वजण, आता ती लोक एका विचारानं एका शक्तीच्या विरोधात लढतायत अनेक वर्ष. ती सगळ्यांना जर त्या बाजूला जायचं असेल, आम्ही त्या ठिकाणी विरोधात लढण्याचा विचार घेऊन लढतोय. त्यांचा आरोप असा आहे की एबी फॉर्ममध्ये तुम्ही गडबड केली, एबी फॉर्म वेळेवर दिले नाही, त्यामुळे आम्हाला आता माझी विनंती आपल्या माध्यमातून हीच आहे की ज्यावेळेस मी विधानसभेला उभा होतो त्यावेळेस मी कल्याणराव काळे साहेबांकडे, जसं तुम्ही नाव घेताय त्यांचं सांगतो, कल्याणराव काळे साहेबांकडे मी स्वतः 3 वेळा भेटायला गेलो. मी समाधान दादांना भेटलो आणि त्यांना मला बाबा मदत करा या निवडणुकीमध्ये अशी मी विनंती केली होती. त्यांना विचारा तुम्ही मला कधी भेटला एबी फॉर्म साठी. जर पक्षाने मला दिला असेल आणि मग मी आमदार म्हणून इथं काम करत असेल, त्यांनी मला विचारायला आले असते तर आम्ही चर्चा करून दिला बी असता, पण ते आलेच नाहीत विचारायला. जिथं जिथं कमळाचे उमेदवार आहेत तिथं तुम्ही सुपडा साफ करणार का? सगळ्या आमच्या उमेदवाराला निवडून आणणार आणि समोरच्याचा सुपडा साफ करणार. ठीक आहे, धन्यवाद. अहो सगळी राहील, आता काळजी करू नका. नाही, तुम्ही हा या एकत्रित आलेला समाधानी असेल तर त्यावेळी पण होईल. काय अशी काय वाटणी झाली का की माढा तिकडं पंढरपूर मंगळ आम्ही वाटणीवरती नाही, कार्यकर्त्यांचा आम्हाला असलेला आग्रह, आमच्यावरती असणारा विश्वास, जबाबदारी तेच सांगतोय. नगरपालिकेच्या वेळेसच सगळ्यांचा आग्रह होता की स्थानिक स्वराज्य संस्थेला परिवार आणि परिवाराच्या विचारधारेवरती तुम्ही एकत्रित आलं पाहिजे. त्यावेळी सुद्धा आमच्या चर्चा झाल्या होत्या, आपल्याला सगळ्या त्या गोष्टी ज्ञात आहेत. आपल्याला सुद्धा काही घडामोडी घडल्या त्यावेळी झालेले पुढे मागे असतील, पण आम्ही ही निवडणूक एकत्रितपणे लढणार. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मी माड्याला सुखी आहे, मी माड्यालाच असणार आहे, त्यामुळे काय काळजी करू नका. माझं ठरलेलंच आहे, मी तिथं आमदार आहे, त्यामुळं मी आबासाहेब आतापर्यंत विठ्ठल परिवारात नव्हते असे अनेक भाषणं झाले, त्यावेळेस टीका टिप्पणी झाली की अमित पाटील हे विठ्ठल परिवाराचे नेतेच नाहीत असं झाले. कोणी केली टीका? तुम्ही देखील एक क्लिप दाखवा, एक मिनिट, एक क्लिप मी दाखवा की ते विठ्ठल परिवारातले नाही. तुम्हाला सुद्धा माहित आहे, सिंगल मी बोललेलो. माझं म्हणणं, माझं त्याला उत्तर आहे का? माझं उत्तर असं आहे याच्या बाबतीतलं की आम्ही आता एकत्र आलोय, त्याच्यामध्ये आपण आनंद मानावा. बापूंनी बर्फी आली आहे, सगळ्यांनी खाऊन जावी. मला काय म्हणायचंय ऐका, एकत्र कशाची मी काय सांगितलं, मी परिवाराच्या विचारधारेसोबत आहे. आज हा विठ्ठल परिवार कुणाशी लढत आला हे 40 वर्ष त्या ठिकाणी माहित आहे, आणि त्या परिवाराच्या विचारधारेचे आणि कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे की परिवाराने एकत्रितपणे येऊन लढलं पाहिजे, या भूमिकेशी मी ठाम आहे. आणि मी माझ्या जागेच आहे. जागा कोण सोडली, कोण बाजूला गेलं हे तालुक्याला माहिती. पण एक शेवट, 8 गट आणि 16 गट कुणाच्या वाट्याला? 8 नाही 7. ऐका ना, त्याची जी यादी आहे ती थोड्या वेळात तुम्हाला सगळ्याला मिळून जाईल. ऐका माझं पूर्ण होतं. तुम्ही 2:30 वाजता आले, तर आम्ही तोपर्यंत त्याबद्दल दिलगिरी आमची. दिलगिरी बद्दलचा विषय नाही. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो की कासेगावचं काय झालं, तुम्ही म्हणताय चर्चा करतो, तुम्हाला यादी मागतोय,
तुम्ही म्हणताय यादी तुम्हाला तासाने मिळेल नाही. मग आम्हाला बोलवण्याचं मी पत्रकार परिषद एकच सांगतो, उद्देश काय होता? 8 जिल्हा परिषद गट आणि 16 गट एक सात जिल्हा परिषद. ठीक आहे, सात. 7 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत म्हणू ना, हो, 16 नाही. 16 पंचायत समिती आमच्या दोघांची एकत्रितपणेच येऊन म्हणून लढवणार आहे. त्यात कोणाचं कुठलं काय हे त्या ठिकाणी नाही. जे आहे त्याच्यामुळे होईल. पाठिंबा दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं कोणी काय हे केलंय. एकत्र आलोय. दादांचा विषय ऐका ना, आता एक 15-20 मिनिटात तुम्हाला आम्ही यादी जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला येईल. जेवण आहे. हा ठीक आहे. यादी ऐका ना, दाखव रे. ठीक आहे चला. कुठल्या गटात पाठिंबा आहे? नाही जिल्हा परिषदला, जिल्हा परिषदला. ऐका ना, एक मिनिट थांबा. ऐका पाठिंबा थांबा ना, एकाला एक उत्तर देऊ घ्या आम्ही. एकच प्रश्न सगळे आबा. ऐका, आता जे तुम्ही म्हणला आम्ही ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांना पाठिंबा द्यायचा काही संबंध नाही कुणाच्या विरोधात? राहिला. आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये समोरच्या बाजूला भारतीय जनता पार्टी कमळ याच्या विरोधात मी लढतोय. पंढरपूरमध्ये माड्यामध्ये दोन्हीकडे त्यांच्या विरोधात माझे जे सगळे सहकारी उभा आहेत, ज्या आम्ही आता आघाडी केली आहे, या आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून आणणे हे एकमेव आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्या आपल्या सहकार्यातनं यशस्वी करू. चला रे. ऐका, आता गोपाळपूरचं मी आपल्याला सांगतो. गोपाळपूरच्या याच्यामध्ये आता माझ्याकडचा कोणताही उमेदवार तिथं उभा नाही. जे आता तिथं आमचे पंचायत समितीचे देखील माझे तिथं एकही उमेदवार उभा नाही. दादांचे तिथं उमेदवार उभे आहेत. आम्ही दादांच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार करू. राहिला प्रश्न आपण वरच्या गटाचा, तिथं ज्यावेळेस तिथं अधिकृतरित्या आपण जर बघितलं तर सगळे अपक्ष उभा आहेत. अपक्षाने ऐका ना साहेब, पण आमची युती नाही ना. अपक्ष ज्या दिवशी आमच्याशी संपर्क करतील, आम्हाला जर ते योग्य वाटलं तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ. आता त्याच्यावर न चर्चा होता त्या गटाबद्दलचं बोलणं योग्य नाही. नाही, टाकळी ऐका ना, आता टाकळीमध्ये दादाची ना आमची आता युती झाली आहे. आणि याच्या आधी मी तुम्हाला म्हणलोय का कधी की माझी कुणावर युती झाली आहे? आज पहिल्यांदाच या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेपासून आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या समोर आलोय. आणि जी भूमिका आहे ती माझा तर स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु आपल्याला एवढंच विनंती आहे की यातून चांगलं काय निघतंय, सकारात्मक काय निघतंय, याबद्दल आपण एकमतानं ह्याचा स्वीकार करून आपल्या सगळ्याची खासगीतली जी भावना होती ती आम्ही आता आपल्या समोर आणली आहे. तर त्या भावनेचा आदर करावा आणि या युतीला आपल्या माध्यमातून बळ मिळावं. यादी मागं पुढं आता एवढ्या दिवसानं ही सगळं जुळलंय म्हणल्यानंतर थोडा खरखर होणार आहे. तर तुम्ही बी जरा नवीन ट्रॅकवर आम्ही यायला लागलोय, जरा येऊ द्यावं. तुमची सगळ्याची आम्हाला ताकद असावी अशी आमची आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे.